मंडळी रामराम. आपला आजचा विषय आहे तो म्हणजे मुळा पिकातील सर्वात उत्कृष्ट जे 5 वाण आहेत त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. मुळ्याच्या बद्दल जर सांगायचं झालं तर मार्केटमध्ये सध्या कित्येक वाण उपलब्ध आहेत. जेवढे चांगले येतात तेवढे खराब पण आहेत. आपल्याकडनं जर चुकीच्या मुळ्याची जर निवड झाली तर आपलं पूर्ण सीझन खराब जातं आणि आर्थिक नुकसान जे आहे ते होतच होतं. तर ह्या गोष्टी झाल्या नाही पाहिजे आणि आपल्याकडनं योग्य वाणाची निवड जी आहे ती झाली पाहिजे. या उद्देशाने मी हा व्हिडिओ घेऊन येतोय आणि या व्हिडिओमध्ये आणखीन एक गोष्ट क्लिअर करू इच्छितो की मी कोणत्याही प्रोडक्ट प्रमोशन बिलकुल करत नाहीये. जे शेतकऱ्यांचे हित ज्या वाहनाकडनं होणार आहे किंवा शेतकऱ्यांना जे वाहनं फायदा देऊन जात आहेत असेच वाहनं आपण या व्हिडिओमध्ये चर्चा केलेली आहेत. तर हेच वाहनं का निवडायचे आपण, तर त्याच्यामागेच काही कारण येतात. हे जे आपण 5 वाहनं सांगतोय सर्वात लवकर येणारे वाहनं येतात. दुसरी गोष्ट म्हणजे याचा जो रंग आहे हा आकर्षक पांढरा शुभ्र असतो आणि खाण्यासाठी जे आहे ते मऊ असतं. नंतर ज्यावेळेस परिपक्व होतं, परिपक्व झाल्याच्या नंतर जमिनीमध्ये राहण्याची जी क्षमता आहे या वाहनामध्ये सर्वात जास्त दिवसाची आहे. त्यानंतरची जी गोष्ट आहे ती म्हणजे याच्यामध्ये जे बरेच वेळेस होतं असं मुळ्यामध्ये, की मुळा जो आहे तो एक समान यायला पाहिजे. पण काही वाहनामध्ये जे आहे ते येत नाही, वेडेवाकडे होतात किंवा 2 मुळे फुटतात किंवा त्याच्यावर केस जास्त प्रमाणामध्ये येतात. ह्या गोष्टी या वाहनामध्ये आपल्याला आढळून येत नाहीत. या वाहनामधले जे मुळे असतात हे एक समान येतात. तर त्यामुळे जे आहे ते आपण हे 5 वाहने निवडलेले येतात. त्याबद्दल जर सांगायचं झालं तर नंबर 1 चं जे वाहन आहे ते म्हणजे सिजेटा कंपनीचं आयव्हरी व्हाईट. नंबर 2 आणि 3 चं वाहन जे आहे ते मैको कंपनीचं R33 आणि नंबर 22. त्यानंतरचं जे वाहन आहे ते म्हणजे स्नो व्हाईट 61 नंबर जे की अडवंटा सीडचं येतं आणि त्यानंतर HM क्लॉस कंपनीचं येतं सेंच्युरी 05. तर हे सर्वात उत्कृष्ट 5 वाहनं येतात. या वाहनापैकी तुम्ही कोणत्याही वाहनाची निवड करू शकता आणि चांगल्या पद्धतीने जे आहे ते उत्पादन मिळू शकता. तर याच्या व्यतिरिक्त तुमच्या एरियामध्ये असे कोणते वाहनं लागवड केले जातात किंवा तुम्ही लागवड करून तुमच्याकडे जर अनुभव असेल तर तुमचा अनुभव आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. आणि शेवटी एवढीच इच्छा व्यक्त करतो की अन्नदाता सुखी भव. धन्यवाद.